उसको बोलू 20 रुपए ले ले। हाँ बाद में क्या 20 रुपए ले ले और भोपाल से जाके धक्का लेके आने बोलना। धक्का लेके आने के बोला भाई तड़के का। चलो चल चल चलो फुल को चलो चल। एवढा घाईने कुठं निघालीस तर कुठं निघाली? ए बाई कोणाचा धक्का खायचा नाही, कोणाचा स्पर्श सहन करायचा नाही, तर तुझ्यासारख्या पोरीनं कसं चालावं लागते सांगू का? जवान पोरीनं आपल्या पायाकडे पाहून चालावं। काय जवान पोरीनं आपल्या पायाकडे पाहून चालावं आणि कोणाला राग नाही सजण्यासेच बोल बोलावं। नाहीतर आजकालचा जमाना कसा आहे? नाहीतर आजकालचा जमाना कसा आहे? नाहीतर आजकालचा जमाना बेटा किंवा तोटा असते आणि तुझ्या तारकी देखणी जरी दिसली रात्री करते। क्या बताऊं? राम गाते शहीद हाँ राम दाते शहीद नरखड़े एजेंट। दोनों शायरों से निवेदन है कि कार्यक्रम के बीच में कोई भी पैसा नहीं लेगा और वॉलंटियरों से निवेदन है कि स्टेज पे किसी को भी आने न दें। इसलिए मेरा कहना क्या है? बताओ क्या? बताइए। इसलिए हाँ बोल बोल क्या बताओ? हाँ क्या बोल? जब लड़का नजर में आया, जब लड़का नजर में आया, लड़की के नशा चढ़ जाती है। कैसे बताऊं सजना दिल खोल दे मुझे बहुत जवानी पिघल गई बोल के तुम मागते हो ना यार। ए बाई तळभंगी ए बाई म्हणून मी का म्हणतो अगं अचानक भेट झाली म्हणून बोलण्याचा पडला मोका। अगं अचानक भेट झाली म्हणून बोलण्याचा पडला मोका। एवढा राग नको मानून घेऊ लागून गेला थोडा धक्का। मग तुम्हाला का दिसत नाही म्हणून मी का म्हणतो ओ सोनी के नाकी रे सोनी लागा दे सोनी के नाका रे सोनी लागा दे सोनी के नाका रे सोनी के नाका रे सोनी लागा दे सोनी के नाका रे एक बात तुझे कहता हूँ, अगर आजच्या जमान्याची कोणती तरुण मुलगी कोणासो पोरासोबत जरी सही तन मनानं जरी प्रेम करत असेल तर तिचं मन आणि तिचं दिल का म्हणते सांगू का? ओहो दिल की धड़कन दिल से बोले दिल की धड़कन दिल से बोले दिल की धड़कन
धड़कन दिल से बोले, दिल की धड़कन दिल से बोले, कोई दिल की धड़कन दिल से बोले, दिल की काय करून आला तू? बोले 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 हाँ मेरे को बोली, हाँ क्या बोली? हाँ इधर आजा बोले, हाँ मेरे को यहाँ क्यों तो धक धक लगता है बोले। धक धक लगता है करके पाय तळबून गया. ऐसी बोल रही थी मैं। अबे काहीतरी दिमाग ठेव, काहीतरी विचारानं तत्वानं चाल. हे सारणी वय लक्षात ठेव जो. हा ए बाई, मी का म्हणतो, माझे विचार काय आहे? असे वाईट विचारानं तुला बोलून नाही राहिलो, पण त्याच्यातून चांगला तुझ्या सारख्या पोरीनं जरी असं वागला तर खरोखर वाईट विचार होतील. म्हणून मी का म्हणतो, ऐकून घेता. तुर्रा मंडल का समय समाप्त हो चुका है. कृपया कल की मंडल जल्दी जल्दी तैयार होकर स्टेज पे आने का बोलो बोलो हेलो जवानी बोलो बोलो मस्तानी बोलो बोलो मस्तानी बोलो बोलो मस्तानी बोलो बोलो मस्तानी बोलो बोलो बादल कहना सुनो सुनो, बादल कहना सुनो सुनो, बादल कहना सुनो सुनो, बादल कहना सुनो सुनो, कहना है मेरा 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 अरे एक बात मुझे बता, तू स्वयं अपने दिल से मुझसे प्यार करेगी क्या? अच्छा, हेलो दोनों पार्टियों को 45-45 मिनट का समय दिया है और 45 मिनट का समय समाप्त हो चुका है. कृपया दूसरी पार्टी जल्दी जल्दी स्टेज पे आए. हाँ और दोनों पार्टियों से निवेदन है कि 45 मिनट के अंदर ही अपना गायन समाप्त करें और अच्छे से अच्छा गायन करें. कोई बात नहीं, हमारा राउंड समाप्त हुआ. इसके बाद में ब्रह्मा जी आके अपने प्रोग्राम की शुरुआत करें. शंकर मानकर शाहिर तुर्रा मंडल, उनके तरफ से तुर्रा मंडल के शाहिर को 111 रुपए का इनाम दिया जाता है. बाबूराव जी माकोड़े इनकी तरफ से तुर्रा मंडल के शायर को 10 रुपए बख्शिश हुए हैं. नामदेव जी पांडे शुभापुर, इनकी ओर से तुर्रा मंडल के शायर को 10 रुपए बख्शिश हुए.
खत्म हो चुका है। हेलो हेलो, हाँ, मैं समिति के लोगों से भी निवेदन करता हूँ और यहाँ पे जो दोनों पार्टी नागपुर से पधारी है और यहाँ पे पूरे बैतूल जिले के लोग हैं, मैं उनसे भी माफ़ी मांगता हूँ और मैं दोनों शहरों से निवेदन करता हूँ कि ये लोग कम से कम, ये किसान लोग हैं, कुछ व्यापारी वर्ग के लोग हैं और इसमें प्राय सभी लोग संगीत कला को जानने वाले हैं। शायद ये ना भूले कि यहाँ पे लोग हम हमारा टाइम पास करके हम चले जाएंगे। आप लोगों को इसलिए हम लोग इस मर्यादा को बनाए रखने के लिए, ये अपना संस्कृति चलने के लिए आगे हम इसको जीवित रखना चाहते हैं। तो मैं शहरों से निवेदन करता हूँ कि ये कम से कम आपके जाने के बाद यहाँ से कम से कम यहाँ से जाने के बाद आपका कम से कम 8 दिन तो नाम चले। पुराने शहरों के आप लोग कैसेट लाके आए, 3 बार बताए, वो लोग भी यहाँ से कला करके गए हैं और बैतूल जिले में ऐसा कोई गांव नहीं है जहाँ ये प्रोग्राम नहीं होता है। और यहाँ पे ऐसा कोई संत या महात्मा नहीं बैठा हुआ है, यहाँ सभी ज्ञानी लोग और अच्छे अच्छे कलाकार और अच्छे अच्छे पहुंचे हुए शायर बैठे हुए हैं। वो लोग भी जानते हैं कि किस प्रकार शायरी की जाती है। तो मैं दोनों शायरों से निवेदन करूंगा कि कम से कम न चले साल भर, न चले 2 साल, कम से कम आपके जाने के बाद 8 दिन तो कम से कम आपका नाम याद रहे। कोई धुन या कोई गाना या कोई ऐसा कौमिक जो आपका इस शहर में गूंजे, मैं दोनों शहर से निवेदन करता हूँ। नहीं ये आई बाई आई, गई बाई, आई बाई, ये कौन सा प्रोग्राम चालू किया आप लोगों ने? मैं दोनों शहर से निवेदन करता हूँ कि अपने वाक्य पे विराम देते हुए और ऐसा प्रोग्राम दे ताकि हम लोग फिर से इस कला में जुड़े। हम लोगों को तो ऐसा लगता है कि आज ही ये स्थिर डूब रहा संस्कार। इसको ध्यान रखते हुए सभी लोग इस लोग विधि से आए हैं। आज ये किसान लोग, व्यापारी लोग अपना पूरा समय देके हमारे मंच की शोभा बढ़ा रहे हैं, तो ये आपके ढिंगड़ नाच के लिए नहीं कर रहे। इसी प्रकार आप लोग ऐसी वाणी छोड़े, ऐसी धुन छोड़े, ऐसी कोई कृति बताएं कि कम से कम हमारे पास में ब्रह्मा शाहिर नागपुर से आए थे। नहीं तो हमारे यहाँ तो ऐसे शाहिर बहुत है, बहुत लोगों का अपोज है हमारे पास में कि आधे घंटे के लिए इनको खड़ा कर दिया जाए। यहाँ ऐसे ऐसे कलाकार हैं कि आप लोगों के साथ भी लड़ने के लिए तैयार हैं। याद रहे। इसी के बाद में मैं फिर से स्टेज के ऊपर नहीं आके और समिति के लोगों से भी निवेदन करता हूं कि जो इनाम वाली प्रक्रिया है, कृपया समय खत्म होने के बाद में ही हमारा सदस्य बैठा हुआ है, हमारे मेंबर बैठे हुए हैं, उन्हीं के पास पैसा जमा करें, अन्यथा यहाँ के पैसों का उतावलापन न बताएं। याद रखें, सभी पैसा कमाते हैं, कोई कम कमाए कोई ज्यादा कमाए, लेकिन यहाँ मंच के ऊपर किसी सज्जन का पैसा नहीं लिया जाएगा। हमारा आदमी बैठा हुआ है, वही पैसा देगा। और आपको बहुत शौक है तो हम इनको खरीद भी ले तो आप ले जा सकते हो खरीद के, लेकिन प्रोग्राम खत्म होने के बाद याद रहे। तो मैं शायरों से यही निवेदन करूंगा कि कृपया इसी प्रकार प्रोग्राम दे, हम आपको बार बार टार्चर नहीं करेंगे। धन्यवाद।
गाओ की मराठी में? हा तेच तर पाहायचं होतं मला बा. तर दोन्ही शायरांचे गणागौळणीचे राऊंड झाले आणि आता खरी दुय्यमची मजा, दुय्यमीची सुरुवात झाली. चांद से भाई को मेरे दोस्तों, ये दुय्यम का प्रोग्राम है. चांद से भाई को मेरे दोस्तों, ये दुय्यम का प्रोग्राम है. आपके सामने शायर जो गा रहे हैं, रंगत से रंगत मिलाना, सवाल का जवाब देना, दोनों शायरों का काम है. बहुत दूर से चल के आए मेरे दोस्तों, चर्चा सुन के हमारे नाम की. बहुत दूर से चल कर आए मेरे दोस्तों, चर्चा सुन के हमारे नाम की. आपके दिल की तसल्ली पूरी न हो, हमारी शायरी की काम की. शैर्य धैर्य का लंगुड़ जांग्या, शैर्य धैर्य का लंगुड़ जांग्या, अनुभव की हार जीत. अरे वाह. शायर साहब, मेरे को क्या उल्टा डाव पडायगा तू? शिवाजी महाराजाचे सात शपथनिध्या सांगितल्या आणि खरं तू ज्ञानीवंत असतील तर त्या सात शपथनिध्या मी जेवढ्या शपथनिध्या सांगितल्या सात, त्याच्यापैकी 21 शपथनिधी जर वेगळी निघाली तर तुम्हाला लक्षात ठेवतो. शायरी चिवत्या बनवायची शायरी मला नको शिकवू. शैर्य धैर्य का लगुड़ जांग्या, अनुभव की हार जीत. अरे वाह. मारूंगा ज्ञान का दाव तो कर दूंगा लंबा चीत. राग सीने में दम, शायरी करना ठोस. अरे वाह. राग सीने में दम, शायरी करना ठोस. गम्मत में मजा आई तो पब्लिक को आता जोश. सही बात है, सुनाओ. अब बनाना शेर और गा के दिखाना. अब सुन मेरा गाना कैसा आहे तो. आता सत्यासारखी मान टाकल्यानं शायरी नाही हो. मर्दासारखं आकडनं शायरी करणं. मग सांग मले, गणपतीचं शिर स्वर्गात गेलं आणि गजासुराचं मग ते बी शिर स्वर्गातून आणलं का? म्हणजे रामायण महाभारत शिवपुराण सर्व खोटं. हो ना. बैताळ कोटच्या. ऐक मी का म्हणतो, तुले भी मानेन मी शायरी, पण कवा मानेन? मेरे तोड़ का जवाब का सवाल तेरे को देना पड़ेगा, तब मानूंगा. नहीं तो चिल्लर समझूंगा तेरे. सही बात है. अरे हम भी कहेंगे शायर है ज्ञानी, हम भी कहेंगे शायर है ज्ञानी. हम भी कहेंगे शायर है ज्ञानी, हम भी कहेंगे शायर है ज्ञानी. हम भी कहेंगे शायर है ज्ञानी, हम भी कहेंगे शायर है ज्ञानी. हम भी कहेंगे शायर है ज्ञानी, हम भी कहेंगे शायर है ज्ञानी. लेकिन कब कहेंगे शायर साहब तुमको ज्ञानी? हम भी कब कहेंगी जी? हाँ, मी सोच्याला तिरंगम में समजणार शायर साहेब. हो ना. पण तुम्हाला ज्ञानी समजेल, पण केव्हा? केव्हा? आम्हाला अजमावं लागेल तुम्हाला. हा. दुसऱ्याच राऊंड मध्ये छाती ठोकायला बसले. अच्छा. त्यासारखे छाती ठोकणेवाले शायर तर किती निपटवले का मी 5 वर्षात. पण मी स्वतःची बळाई नाही दाखवत बाबा. तुला अजमावं लागेल, मला गाण्याची तोड द्या लागेल, सवालचा जवाब द्या लागेल. अर्थ मी तुले बी मानेन की राजकुमार शाहीर काहीतरी आहे. नाहीतर बा तेल्याने बेलानं परसाले फुलं लावल्याने शायरी होते का? असे शायरी करता का तुरेवाले? अरे हम भी कहेंगे शायर है ये ज्ञानी, हम भी कहेंगे शायर है ये ज्ञानी. हम भी कहेंगे शायर है ये ज्ञानी, हम भी कहेंगे शायर है ये ज्ञानी. हमें आजमाएगा फिर मजा आएगा, हमें आजमाएगा फिर मजा आएगा. हम भी कहेंगे शायर है ये ज्ञानी, अरे हम भी कहेंगे शायर है ये ज्ञानी. हम भी कहेंगे शायर है ये ज्ञानी.
शिकले अरे वा. रथ सीने में था पकड़ना सीखले हाथ पकड़ने के पहले उंगली पकड़ना सीख सही बात है. हाथ पकड़ने के पहले ये उंगली पकड़ना सीख ले. सही बात राजकुमार शाहिर सामना करो ऐसा सामना. रथ सीने में था पकड़ना सीख ले और हाथ पकड़ने के पहले ये उंगली पकड़ना सीख ले. सही बात है. अगर मिल जाए तेरा हाथ, अगर मिल जाए तेरी उंगली, मेरे को अगर मिल जाए तेरी उंगली तो तेरा हाथ तोड़ दूंगा. अरे वाह. अगर मिल जाए तेरी उंगली तेरा हाथ तोड़ दूंगा और बच गया मेरे हाथ से तो ये शायरी छोड़ दूंगा. सही बात है. सुनाओ. शायर कैसा गाता है सुन. मैं क्या कहता हूँ असीम शायरी नको करो. का सांगलं तुला शिर स्वर्गात गेलं. जे शिर ज्या ठिकाणी आज पडलं त्या शहरात मोठी यात्रा भरून राहिली. शहर साहेब शिवच्या बनवायच्या गोष्टी नाही. आणि शिवाजी महाराजाच्या 7 शपथीच्या सांगल्या. या शपथीच्या नव्हे का शिवाजी महाराजाच्या. याच्या व्यतिरिक्त कोणती शपथ खाल्ली होती शिवाजी महाराजांना सांगतो बरं. मला दाखवतो बरं कोण्या पुस्तकात येतं. पाहतो ते दप्तर नाही ते दप्तर आजी मारून घेतो मी आज येतं. सारणीच्या स्टेजवर एक तर कलगीवाल्याचा निशाण करा, झेंडा करा, नाही तर मग तुमच्या तुकडेवाल्याचा झेंडा करा. पाहुणे घेतो आज ते पावराच्या शायरी म्हणीचं आजमावून घेतो. तोड़ बनाएंगा ये. सही बात है. अब हम भी कहेंगे कि शायर तेरे शायरी में कुछ ढंग है. मानूंगा मैं तेरे. सही बात है. मैं खुद को कमजोर नहीं समझता, तेरे को दूसरे को कमजोर नहीं समझता, लेकिन ये सब करना होगा तेरे को और फिर मैं भी मानूंगा. अरे हम भी कहेंगे शायर है ये ज्ञानी, हम भी कहेंगे शायर है ये ज्ञानी. पहिलं हिंदी तर नाही बोलता येत पण इंग्लिश मध्ये बोलते. टिक फोर मॅनेजर काऊन नाही बनला या पावर हातच्या शायरी काय करून राहिला. पहिलं हिंदीत कार्यक्रम करायला शिक मग बोलतो इंग्रजीत. आता बांधवानो शायर साहेबांना प्रश्न विचारला. शायर साहेबांना दुसरा प्रश्न असा विचारला कोणता. की मुद्रा चालत होती राजवाड्यात पूर्वीच्या काळात. राजवाड्यात तमाशे बी होत होते आणि राजवाड्यामध्ये अगोदर मुद्रा चालत होती. मुद्रा ज्याला आज आपण रुपया म्हणतो. तर शायर साहेबांना प्रश्न विचारला की त्या राजमुद्रेले रुपया नाव कोण्या व्यक्तीनं दिलं आणि कोण्या वर्षी दिलं. तर शायर साहेब त्या मुद्रेले नाव दिलं शेरशाह सुरी.
शेरशाह सूरी या व्यक्तीनं त्या मुद्रेला रुपया नाव दिलं आणि 1541 मध्ये हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि तुम्ही का पुढच्या फेऱ्यात वाचले? मी पंचकमिटीच्या माणसाला बोलवीन, त्या पुस्तकामध्ये दाखवीन तुम्हाला. असं जनरल नॉलेजचं पुस्तक महापाशी आहे. होय ना. तुमचा वादच काढून देतो या प्रश्नाचा कसा राहायचा. बरं आपण काय म्हणतो मग मा बी एक प्रश्न आहे शाहीर साहेब, सांगून द्या. सांगा बा. मा बी एक प्रश्न आहे की असा एक संत झाला, असा एक संत झाला या पृथ्वीवर की त्या संताचं कीर्तन या जंगलातल्या झाडं ऐकत होते. कोणता संत होतो? माणसं नव्हते ऐकत, झाडं ऐकत होते आणि जंगलामध्ये जंगली तो कीर्तन करत होता. त्या संताचं नाव सांगा, जास्त नाही विचारणार. म्हणून माझं काय म्हणणं आहे बघा. सवाल अनुभव के साथ आजमा लेना यह है संतों की बात. सही बात है. बातें बड़ी करना नहीं, रखे बता तेरे सीने पे हात. या प्रश्नाचं उत्तर खरोखर देता तुम्ही, जसं मी सांगतो. तर तर मानी शाहीर साहेब तशी फुकट शाहीर नाही होत. आणल्या गाईनं सोडल्या चार गेला नौकर चार आले. गुरु मोरे सर्जी कैसे ज्ञानी हमें अजामेगा तेरा मजा आएगा, हमें अजामेगा तेरा मजा आएगा. हम भी करेंगे शायरी ज्ञानी, हम भी करेंगे शायरी. बांधवांनो, पंचकमिटीचं म्हणणं आहे की एक निर्गुणाचं गाणं गावा आणि दुय्यमचा सामना दुय्यमी सारखा झाला पाहिजे. काय हरकत नाही साहेब, आम्ही दुय्यमचा सामना दुय्यमी सारखाच करू. चौसर फाज्याचा खेळ गावतो मी. शिवशक्तीने चौसर फास्याचा अगा शिवशक्तीने चौसर फास्याचा खेळ मांडला हवसेना, खेळ मांडला हवसेना, खेळ मांडला हवसेना, खेळ मांडला हवसेना. अरे शिवशक्तीने चौसर फास्याचा खेळ मांडला हवसेना, खेळ मांडला हवसेना, खेळ मांडला हवसेना, खेळ मांडला हवसेना. खेळता खेळता अचानक हो शंकरानं आणि पार्वतीनं
खेळ मांडला चौसर फाशाचा खेळ खेळता खेळता काय झालं बांधवांनो बघा खेळता खेळता बसले अचानक दोघाच्या बसले पाण्याला वाया निवडली. खेळता खेळता पाता पलटला दोघाच्या बसले पाण्याला वाया निवडली. खेळता खेळता दोघाच्या बसले पाण्याला वाया निवडली. खेळता खेळता पाता पलटला दोघाच्या बसले पाण्याला वाया निवडली. बांधवांनो पुढे काय झालं शंकरजी आणि पार्वती खेळायला बसले तर दोघाही नवरा बायकोच्या भांडण मचलं तर तेव्हा पार्वती विचारे आपल्या पतीने शंकर आले हा खेळ जर तुम्ही जिंकले किंवा मी जिंकलो तर पुढं काय करायचं शर्यत ठेवा काहीतरी शर्यत तर पुढं काय झालं आणि त्यांनी शर्यत कोणती ठेवली बघा बांधवा अरे पार्वती तुझे शंकराला आणि हार झाल्यावर कोणता पण पार्वती म्हणे शंकराला हार झाल्यावर कोणता पण मग काय झालं आणि पार्वती म्हणे शंकराला हार झाल्यावर कोणता पण हार झाल्यावर कोणता पण शंकर म्हणे पार्वतीला हो अरे शंकर म्हणे पार्वतीला जाईन तर माझ्या कारण भर जिरवायची शंकर म्हणे पार्वतीला जाईन तर माझ्या कारण भर जिरवायची शंकर म्हणे पार्वतीला जाईन तर माझ्या कारण भर जिरवायची शंकर म्हणे पार्वतीला जाईन तर माझ्या कारण भर जिरवायची पार्वती म्हणे शंकराने काय म्हणे तू खेळ तर खेळ जर मी हारलो आणि तू जिंकली मग तर मी तपाच्या कारणाने तपस्या करायला जाईल असं का वनामध्ये हो का मी राहणार नाही अगे मग खेळाची सुरुवात झाली बांधवांनो खरंच का तर त्या शिवशक्तीनं फासा फेकला पार्वतीनं मग खेळाची सुरुवात झाली बघा पुढे काय झालं काय झालं अरे शिवशक्तीने फासा फेकला आणि आधिपतीचे करून ध्यान आधिपतीचे करून ध्यान शिवशक्तीनं फासा फेकला आधिपतीचे करून ध्यान चंद्र नंदी शेष गळ्याचा शंकर बसला हारून चंद्रही हारला गळ्यातला शेषही हारला आणि नंदी हारला अगे मग या शंकरानं शंकरानं त्या शंकराची काय गत झाली बांधव? काय झालं मग अरे शिवशक्तीने फासा फेकला आधिपतीचे करून ध्यान आधिपतीचे करून ध्यान चंद्र नंदी शेष गळ्याचा हो चंद्र नंदी शेष गळ्याचा शंकर बसला आरोन वाया देवाची शंकर बसला आरोन वाया देवाची पुढे काय झालं शंकर हारला
आणि पार्वती जिंकली. अगे मा मग आता शंकराला पाठवलं वनवासात. कोणावर? शंकर गेला वनात तपश्चर्या करायला. असं आणि पती गिरजेचा पती गिरजेचा आणि शिव भोळा पती गा गिरजेचा अरे तो शिव भोळा आणि लागून तिसरा डोळा पडला तपासे. अरे लागून तिसरा डोळा पडला तपासे. अरे शिवगोळा अरे लागून तिसरा डोळा पडला तपासे. शिवगोळा लागून तिसरा डोळा पडला तपासे. डोळा बाजून तिसरा डोळा बसला तपासे. डोळा बाजून तिसरा डोळा बसला तपासे. आता शाहीर साहेब जसा मी चौसर फासा गावला तसा तुम्ही बी गावा. तर त्याला आमचा फेर झाला का साहेब? काय म्हणतो? आपका समय बाकी है अभी, हा? समय बाकी है अभी, 15 मिनट बाकी है. आपका समय हो गया, आप खुद ही बोल देंगे. तर शाहीर साहेब हा झाला चौसर फासा. आता पुन्हा तुम्हाला हुंडीवरचं गाणं गावतो. कोणतं मग? हुंडीचं गाणं गावतो. अच्छा. प्लॅटिंग नाही घेत, प्लॅटिंग पुढच्या फेरायला घेईन मी. 15 मिनिट राहिले म्हणजे फक्त हो ना. प्लॅटिंग पुढच्या फेरायला घेईन. आता नवरदेव नवरीच्या घरी परलू जाते. कोण असं जाते हो? नवरी नवरदेवाच्या घरी परलू जाते. नाही ना. कसं होते? अब मला नाही मालूम पण घरी जाते. हा गाण्यामध्ये हा नवरी परलू जाते नवरदेवाच्या घरी. अगे मा शाहीर साहेब सांगा ना कोणती नवरी आणि कोणता नवरी नवरी असं नसतं. ऐका शाहीर साहेब. सांगा तरी. अरे बिना हुंडीनं अन सोयरी पक्की झाली. हुंडी नाही घेतली काय ना नवरदेवाच्या इकडच्या ना बिलकुल काहीच नाही. बिना हुंडीनं. हो का? तर ते नवरी कोणती आणि नवरदेव कोणता शाहीर साहेब तुम्हाला सांगायचं आहे. हा सांगते सांगते. अरे बिना हुंडीनं आवाज सोयरी पक्की झाली. घरी नवरदेवाच्या नवरी परलो गेली. घरी नवरदेवाच्या नवरी परलो गेली. नवरदेवाच्या नवरी परलो गेली. घरी 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 नवरदेवाच्या नवरी परलो गेली. कशी कशी गेली वा? तर लग्न जुळलं आणि लग्न जुळल्या ब्राह्मणाकडे गेले. मग बामणाकडे गेल्यावर काय झालं वा? लग्न काढण्यासाठी ज्योतिषाच्या जातात ना. तिथं काय झालं ब्राह्मणाच्या घरी? काय झालं वा? पाहून बापा पाम लग्नाची तिथी. अगे मा आणि पाहून बापा लग्नाची तिथी. अच्छा. आणि पाहिली बापा बामणाच्या घरी पोथी. अच्छा. पण कोणतं नवल झालं? नवल झालं ना. पाहून बापा ब्राह्मणाची पोथी आणि काढली बापा लग्नाची तिथी. मग काय झालं? पण काय झालं? काय झालं मग? तिथे काढता काढता अरे पाहुणी आडवी आली. ओके माय खरंच आहे ना. साहेब बाजरी सारखे सर. त्या पाहुणी आडवी आली. मग म्हणून काय झालं? घरी नवरदेवाच्या नवरी परलो गेली. घरी नवरदेवाच्या नवरी परलो गेली. नवरदेवाच्या नवरी परलो गेली. घरी नवरदेवाच्या नवरी परलो गेली. घरी नवरदेवाच्या नवरी परलो गेली. घरी नवरदेवाच्या नवरी परलो गेली. नवरदेवाच्या नवरी परलो गेली. घरी नवरदेवाच्या नवरी परलो गेली. पाहून वराडी उसलाई झाले. अच्छा. आणि मंडपामध्ये बापा सर्व आले. सर्व लोक आले. लग्न पाहून खुसलई झाले. मंडपामध्ये सर्व आले आणि पाहून वराडी खुसलई झाले. ते वराडी कोणते? कोणते वा? आणि ते वाजेवाले कोणते? कोणते आणि ते नवरी नवरदेव कोणते? काळजावर शायरी आणि सांग जा मला खूप ज्ञानाची शायरी करता खरं ना.
पाहुणवर आधी खुसलई झाले अन बाबा लग्नासाठी मंडपी आले अगे मग पण का करता वाच्या वाल्यानं दारू पेले कायले पेली व दारू कायसाठी पेली हे मोठे बदमाश लग्नामध्ये शेंगड केली आहे ना मागणेनं वाच्या वाल्यानं दारू पेली असं मग काय झालं बा घरी नवरदेवाच्या नवरी पळू गेली घरी नवरदेवाच्या नवरी पडो गेली वा नवरदेवाच्या नवरी पळू गेली घरी नवरदेवाच्या नवरी पळू गेली घरी नवरदेवाच्या नवरी पळू गेली घरी नवरदेवाच्या नवरी पळू गेली हो घरी नवरदेवाच्या नवरी पळू गेली घरी नवरदेवाच्या नवरी पळू गेली गुरु मोरेश्वर खुसलई झाले आनंद मंडपी बापा सर्व आले शाहीर प्रमाण कल्पना केली मग काय झालं शाहीर प्रमाण कल्पना केली घरी नवरदेवाच्या नवरी पळू गेली घरी नवरदेवाच्या नवरी पळू गेली हो घरी नवरदेवाच्या नवरी पळू गेली 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 हो घरी नवरदेवाच्या नवरी पळू गेली घरी नवरदेवाच्या नवरी पळू गेली बांधवांनो आमचा फेर समाप्त झाला शाहीर साहेब स्टेजवरून आपल्या कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील चल ग चबेली हेलो हाँ समिति समय तय करेगी कृपया शायर बीच में न बोले हा तसं तिकडची काळे याच्याकडून दार पेट फेट पाहिली तर याची पार्टी आता तावडे लाख शुक्रिया हाँ मैं फूल तोड़ने जाती हूँ मैं फूल तोड़ने जाती हूँ लेके कांटों से डरती मैं फूल तोड़ने जाती हूँ लेके कांटों से डरती मैं लीलकंठ से जी से प्यार करती हूँ लेकिन अपने माँ बाप से डरती इसके तरफ से 10 रुपए का प्राइज मिला है लाख रुपया हेलो हेलो बहुत बहुत धन्यवाद कल की वाली पार्टी को बहुत अच्छा गायन किया तबीयत मस्त हो गई और हम लोग ऐसा ही गायन चाहते हैं और तुर्रा मंडल के साइड से भी ऐसा निवेदन करेंगे कि इस गाने का तोड़ जरूर दें हाँ सुखदेव जी आपसे सरपंच हार्दिक की तरफ से पार्टी को 30 रुपये बख्शिश हुए हैं रामदास पटेल राउत धनुरा पारडो इनकी ओर से पार्टी को 10 रुपये बख्शिश हुए हैं परशुराम जी झरबड़े न्यू माइंस दमुआ साहब राव जी की तरफ से 20-20 रुपये डांसर को मिले हैं वामन राव जी ठाकरे विष्णु 20 रुपये नामदेव पांडे बकरोना डांसर को 10 रुपये आर धारसी जी 20 रुपये डांसर को रामभाऊ शाही नाखेर 10 रुपये आजाद राव जी धोटे ढोंडवाला इनकी तरफ से निर्गुण के गाने के ऊपर 10 रुपये डी देशमुख इनकी तरफ से डांसर को 10 रुपये कामेश्वर साहिर इनकी तरफ से चक्करराव वाले की तरफ से 10 रुपये बख्शिश हुए नामदेव जी पांडे इनकी तरफ से शाहिर को जिन्हें गाना अधूरा गाया बोले उनके तरफ से भी 10 रुपये और बख्शिश दिए बाबूराव जी माकोड़े इनकी तरफ से हरी साड़ी वाले को 10 रुपये नामदेव जी पांडे इनकी तरफ से हरी साड़ी वाले को फिर से 10 रुपये कृष्णा जी बर्डे गोरगांव इनकी तरफ से डांसर को 10 रुपये डी देशमुख जी इनकी तरफ से 10 रुपये हेलो आनंदराव जी माकोड़े देशमुख उनकी तरफ से पार्टी को 21 रुपये का बख्शिश दिया जाता है पार्टी उनका शुक्रिया अदा करती है
और पब्लिक का मनोरंजन करे।